श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज होता पारायणाचा तिसरा दिवस आणि सकाळी सगळे काही कामं आवरले होते. बाहेरचे 3:30 वाजले होते आणि मला करायची होती देवपूजा करून परत पुन्हा वाचन करायचं होतं, कारण वाचायला 2 तास लागतात. एकदम दमाने वाचायचं, शांतपणे जर वाचलं तर 2 तास लागतात सरळ. तर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर बघा चंडीयागाला जायचं होतं. चंडीयागाचं खूप महत्त्व आहे. चंडीयाग जर केला तर आई भगवती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि जे काही तुमचे अडथळे आहेत नोकरीमध्ये म्हणा, मुलांच्या लग्नामध्ये म्हणा, तर ते अडथळे निघत असतात आणि ते आपलं काम मार्गी लागत असतं. म्हणून चंडीयाग करायचं असतो. केंद्रात जेव्हा केव्हा तुम्हाला भेटेल तर नक्कीच चंडीयाग करा. तर झाडं खूप छान अशी दिसत होती, हिरवीगार. 7 वाजले होते. माझी सगळी काही पूजा झाली, आरती वगैरे झाली होती, सगळी काही सेवा झाली होती आणि त्यानंतर परत पुन्हा मी फुलं आणले आणि स्वामी समर्थ महाराजांना देवांना फुलं अर्पण केली, कारण घरी एवढी फुलं नव्हते. गलांडाची 2-4 लागले होते, तेवढेच मी महाराजांना अर्पण करून पूजा करून पोथी वाचून आरती केली होती. त्यानंतर बघा फुलं आणल्यानंतर मी चहा पिला आणि त्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक केल्यानंतर आई भगवतीला जेवू घालण्यासाठी भात केला. दुधामध्ये शिजवला भात, गाईचं दूध, त्यामध्ये भात शिजवायचं, तांदूळ शिजवायचे, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि असं आई भगवतीला जेवायला करायचं असतं. दुर्गा सप्तशती पाठाचा ग्रंथ घेतला आणि केंद्रात आले. केंद्रामध्ये बघा याग चालू होते, कुंकुमार्चन चालू होतं. भरपूर अशी गर्दी होती बघा. प्रत्येक ताई ही चंडी यागासाठी बसली होती. त्यानंतर ती गर्दी बघितली आणि एकदम मनाला असं वाटलं, प्रत्येकाला कसं कुलस्वामिनीची सेवा करायची असते आणि आपली कुलस्वामिनी आपल्या कुळाचं रक्षण करत असते, म्हणून प्रत्येकाला चंडी यागाला बसायचं असतं बघा. तर महाराजांचं दर्शन घेतलं, थोडी बहुत सेवा केली, जे काय होती ते मनोभावे, श्रद्धेनं, भक्तीनं आणि त्यानंतर आई भगवतीला जेवू घातलं, चंडी याग केला आणि मध्ये बसायचं भाग्य भेटलं होतं. केंद्रामध्ये गाभाऱ्यामध्ये बसायला भेटलं होतं, कारण ऊन भरपूर लागत होतं. ताईने आणून केंद्रात बसवलं होतं. तर बघा असा झाला माझा चंडी याग. तर तुम्हाला जर भेटलं यानंतर केंद्रामध्ये पारायण करायला तर चंडी यागाला नक्कीच बसा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक